जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकता। टाटा कॅपिटल यांच्यातर्फे हे जॉब अपडेट आलंय। यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरून आपण अप्लाय करणार आहोत। इथे बघू शकतात हे यांचं करियर पेज आहे आणि इथे बघा दिलंय लेट्स मेक ड्रीम कम ट्रू टुगेदर। ओके, तर इथे बघा लोकेशन नुसार आपण जॉब शोधू शकतोय। सध्या किती जॉब अवेलेबल आहे तर इथे 5322 जॉब अवेलेबल आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि लेटेस्ट म्हणजे 2 दिवसामध्ये इथे 384 जॉब सुद्धा ऍड झाले आणि भरपूर साऱ्या पोस्ट आहे। जर आपण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर इथे बघा कस्टमर सर्व्हिसचे जॉब रोल असणार आहे आणि भरपूर सारे जस्ट तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल। जसं की बघा मुंबईमध्ये आहे, ओके, नाशिकमध्ये आहे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, नागपूरला आहे, अशा अनेक ठिकाणी आहे, कोल्हापूरला आहे, अशा अनेक ठिकाणी जॉब आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। मग अप्लाय कसं करायचं, प्रोफाईल काय असणार आहे, इथे अप्लाय करण्यासाठी 1 रुपया पण चार्जेस नाही आहे। त्यामुळे जे म्हणतात की आम्हाला जॉब मिळत नाही, जॉब कसा सर्च करायचा हे समजत नाही, तर टाटा एक चांगली कंपनी आहे, यांच्यासोबत तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करू शकताय। सगळी प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। इथे बघू शकतात नवीन नवीन इन्कम आयडियाज, गव्हर्नमेंट जॉब अपडेट, प्रायव्हेट जॉब अपडेट, भरपूर साऱ्या वॅकन्सीज आणतोय, नक्की फायदा घ्या। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, ज्यांना माहित नसेल टाटा कॅपिटल कंपनीबद्दल तर सांगून देतो। ही टाटा ग्रुपची कंपनी आहे, जे काय करतात जसं की कोणाला इन्स्टंट लोन घ्यायचंय, मग पर्सनल लोन असू शकतंय, बघा इथे दिले पर्सनल लोन असू शकतंय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ऑफर्स असू शकतंय, कार लोन असू शकतंय, होम लोन असू शकतंय, बिझनेस लोन असू शकतंय, कोणाला 2 व्हीलर घ्यायची आहे त्याचं लोन असू शकतंय। तुमच्यापैकी अनेकांनी टाटा कॅपिटल थ्रू लोन सुद्धा घेतलेलं असेल, मग कारसाठी असू द्या, होमसाठी असू द्या, तर ही कंपनी त्या प्रकारचं फायनान्स रिलेटेड काम करते। मग त्याच रिलेटेड इथे वॅकन्सी असणार आहे। ओके, जस्ट इथे आपण ऑल जॉबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे पण जॉब्स आहे, जसं की गुजरातमध्ये झालं, दिल्लीमध्ये झालं, तामिळनाडूमध्ये झालं, अनेक ठिकाणी जेवढ्या पण जॉब्स आहे, लेटेस्ट अपडेट आले बघा 22/12/2023, 22/12/2023 लेटेस्ट आहे। अजूनपर्यंत कोणी अप्लाय केलं नाही, त्यामुळे त्याला बी द फर्स्ट टू अप्लाय, त्यामुळे आपण पहिले असणार आहोत जे की इथे अप्लाय करतो आणि डेली नवीन नवीन जॉब इथे अपडेट होत असतात। त्यामुळे नक्की तुम्ही ही वेबसाईट सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्ही तुमच्या लोकेशननुसार किंवा तुमच्या आसपास जे पण लोकेशन आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय। आता आपल्याला महाराष्ट्रामधले जॉब बघायचे आहे, कारण की आपले जे व्ह्यूअर्स आहे ते मोस्ट ऑफ महाराष्ट्रामधून आहे। तर इथे बघा लोकेशनमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, महाराष्ट्र असं टाकून घ्यायचं, कारण की ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे। इथे महाराष्ट्र इंडिया आलाय, मोबाईलवरून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय, मोबाईलवरून सुद्धा तुम्हाला सेम दिसणार आहे, जस्ट तुमची स्क्रीन उभी असणार आहे। ओके, जसं की तुम्हाला इथे आडवं दिसतंय तिथे उभं दिसणार आहे, बाकी सगळं सेम आहे। आता इथे बघा महाराष्ट्र टाकल्यानंतर मुंबई आलंय, बी द फर्स्ट 22/12/2023 अपडेट आलाय। ओके, सेल्स मॅनेजरचं आहे, क्रेडिट मॅनेजरचं आहे, रिलेशनशिप मॅनेजरचं आहे। मग पुण्यामध्ये इथे बघा नाशिकमध्ये पण आहे, ओके, त्यानंतर मुंबईमध्ये पण आहे, मुंबईमध्ये पण आहे। खाली जसं जसं तुम्ही स्क्रोल करत जाणार तसे तसे तुम्हाला वेगवेगळे शहरं इथे दिसणार आहे। पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या ठिकाणी सगळ्यात जास्त वॅकन्सी असणार आहे, कारण की हे मोठे शहर आहे, त्यामुळे इथे वॅकन्सी जास्त आहे। म्हणजे जसं की तुम्ही ते बघा दिलं आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जर तुम्ही तिथे राहत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। ओके, त्यानंतर अजून तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे, जसं की ते बघा औरंगाबाद दिलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर दिलं आहे, जस्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। मग या ठिकाणी काय जॉब रिक्रुटमेंट आहे, कशा प्रकारची पोस्ट असणार आहे आणि कुठलं ठिकाण आहे ते बघा ठिकाण सुद्धा दिलं आहे। मग इथे कुठे असणार आहे तर बघा त्याचा ॲड्रेस दिलेला आहे। ओके, त्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे, जर समजा तुम्हाला करायचं आहे नागपूरमध्ये तर मी यावर क्लिक करतो, मग याचा ॲड्रेस कुठे असणार आहे बघा, या ॲड्रेसला हे होणार आहे नागपूरमध्ये। ओके, तशा प्रकारे तुम्हाला बघून घ्यायचं। त्यानंतर काम काय करावं लागणार आहे तर त्याची पण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। अगदी सोपं आहे आणि सिंपल प्रकारे यांनी वेबसाईट बनवली आहे, करिअर पेज बनवलं आहे, ज्यावरून आपण इझिली अप्लाय करू शकतो। जसं की इथे बघा कस्टमर सर्व्हिसचा जॉब आहे महाराष्ट्रामध्ये, मग मी यावर क्लिक करतो। ओके, मग इथे बघा काय दिलेलं आहे तर कुठे हा ठाण्यामध्ये असणार आहे। ओके, ठाण्यामध्ये असणार आहे, ही जी अपार्टमेंट आहे, हे जे लोकेशन आहे त्यावर होणार आहे। अप्लाय बिफोर 30/1/2024 म्हणजे जानेवारी 30 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। टोटल 1 महिने आपला हातात आहे, फुल टाइम जॉब असणार आहे। ओके, कधी अपलोड केला आहे 15/12/2023 हे जॉब अपडेट आलं आहे।
कंप्लीट 1 महिना ते 1.5 महिना आपल्याला ते आपण इथे अप्लाय करू शकतोय। मग इथून अप्लाय करायचंय ते पण सांगतोय, पण अनेक जणांच्या कमेंट्स येतात की आम्ही या ठिकाणी राहतो तिथे आहे का, त्या ठिकाणी तिथे राहतो तिथे आहे का। तर हे सगळे जॉब मी नाही बघू शकत, खूप जास्त वेळ होऊन जाईल। त्यामुळे जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करत 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 जायचंय आणि जर तुमच्या आसपास जर ते लोकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय। अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, तिथे नसू पण शकते, जसं की इथे बघा सेल्स मॅनेजरचं कोल्हापूरमध्ये। मग जस्ट तुम्हाला हे करायचं, कुठल्या 2 व्हीलर लोन जे असतात त्या रिलेटेड ही वॅकन्सी असणार आहे। मग त्याची माहिती दिली आहे, कुठल्या लोकेशनला तुमचं ऑफिस असणार आहे, तर बघा पुण्यामध्ये इथे असणार आहे। ओके, बॅचलर डिग्री पाहिजे आहे या जॉबसाठी। वेगवेगळ्या जॉबसाठी वेगवेगळे अपडेट आहे, वेगवेगळे तुम्हाला शिक्षण क्रायटेरिया इथे असणार आहे, तो तुम्हाला बघून घ्यायचा आहे। ओके, जसं की इथे बघा पुन्हा कोल्हापूर आले, पुन्हा इथे मी सर्च केलं, मग कोल्हापूर महाराष्ट्रामधलं ठिकाण कोणतं आहे, फुल टाइम जॉब आहे, जिथे एज्युकेशन दिले नाही आहे। मग तिथे तुम्ही 12वी पास जरी असाल, 10वी पास जरी असाल तरी अप्लाय करून ठेवा। तुमच्याकडे जर कम्युनिकेशन स्किल वगैरे आहे किंवा तुम्ही या रोलमध्ये फिट बसत असाल तर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता। जसं की तुम्ही इथे बघू शकता, आता कस्टमर सर्व्हिस सेल्ससाठी आहे। जर तुम्हाला इथे अप्लाय करायचे तर जस्ट यावर क्लिक करायचे। मग यासाठी काय करायचं, आता हे सेल्सचा जॉब असल्यामुळे तुम्हाला टार्गेट वगैरे असणार आहे, हे लक्षात ठेवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला टार्गेट वगैरेचे जॉब नसेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही येऊ शकताय। इथे बघा वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय। की तुम्ही इथे आलात तिथे बघा 40,000 पार्ट टाइम वर्क आहे, मग टेलिकॉलिंगचं झालं, डिजिटल मार्केटिंगचं झालं, असे वेगवेगळे जॉब्स आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय। पण सेल्स अँड मार्केटिंगमध्ये तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर इथे तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। ओके, मग कुठला ॲड्रेस असणार आहे तो दिला आहे, मग अप्लाय नाव म्हणायचं आहे आणि इथून सगळ्यात आधी आपल्याला ईमेल ॲड्रेस टाकून फॉर्म भरून घ्यायचा। मी माझा ईमेल ॲड्रेस टाकतो, त्यानंतर आपल्याला हा फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे। मग सगळ्यात आधी आपल्याला आपला बायोडाटा म्हणजे रेझ्युमे इथे अपलोड करायचा आहे। मग रेझ्युमेमध्ये ज्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय केले, समजा यासाठी अप्लाय केले, मग यांनी कुठले कुठले स्किल्स मागितले आहे ते तुमच्या बायोडाटामध्ये मेन्शन पाहिजे। ओके, ते इथे तुम्हाला अपलोड करायचे। त्यानंतर तुमचं नाव, लास्ट नेम, फर्स्ट नेम, टायटल काय तुमचं ते टाकून द्या। अनेक जण म्हणतात आमचा फॉर्म सबमिट होत नाही, तर तुम्ही असं टाकत नाही, मग मिस्टर काय आहे ते तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। मिडल नेम, वडिलांचं नाव, ईमेल ॲड्रेस। ओके, त्यानंतर ईमेल ॲड्रेस पुन्हा टाकून घ्यायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कंट्री, स्टेट कोणता आहे, त्यानंतर तुमचं टाऊन कोणतं आहे ते पण टाकून घ्यायचं आहे, पिनकोड काय तो टाकून घ्यायचा आहे, तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे पूर्ण माहिती द्यायची, म्हणजे तुमचं जन्मतारीख काय ती द्यायची आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला तुमचं इथे ID कार्ड टाकायचं आहे। मग नॅशनल आधार कार्ड किंवा तुम्ही पॅन कार्ड असेल त्या दोघांपैकी कुठलंही एक टाकू शकताय। त्यानंतर जेंडर कोणतं आहे, मॅरिटल स्टेटस काय तुमचं ते टाकून घ्यायचं आहे, मॅरेज झालं असेल तर कधी झालं ते टाकून नेक्स्ट करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। बघायला गेलं तर भरपूर सारे जॉब्स आहे, पण सेल्स अँड मार्केटिंग रिलेटेड आहे, त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर यावर अप्लाय करा। नसेल तर याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। आजपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे, 40,000 जॉब आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।